एक कोणत्या स्त्रीची माशिन एकदम तट असते? उत्तर, मानवी शरीरातील काही अवयव किंवा प्रणाली सतत सक्रिय राहतात आणि त्यांच्यावर शरीराची ऊर्जा किंवा कार्यक्षमता प्रभाव टाकते. याची माहिती आरोग्यदृष्ट्या महत्त्वाची आहे. 2. पत्नी पती असून दुसऱ्याकडून का ठोकून घेते? उत्तर, लग्नीत असताना एखादी व्यक्ती दुसऱ्या नातेकडे का वळते यामागे मानसिक, भावनिक किंवा सामाजिक कारणे असू शकतात. हे संबंधांचे शिक्षण घेणे, समुपदेशन घेणे किंवा जोडीदाराशी संवाद साधणे यामुळे अशा परिस्थिती टाळता येऊ शकतात. 3. जी बाई पोपवर वस्त्र घालून घेत तर ती? उत्तर, स्त्रियांच्या शरीरावर किंवा पोशाखांवर अनावश्यक प्रयोग किंवा अयोग्य स्पर्श केल्यास तिला शारीरिक किंवा मानसिक त्रास होऊ शकतो. सुरक्षिततेसाठी नेहमी आदर आणि योग्य अंतर राखणं आवश्यक आहे. 4. शरीरावर एकाच वेळी 2 प्रयोग केल्यास? उत्तर, शरीरावर एकाच वेळी 2 प्रयोग केल्यास शरीरावर ताण येतो. त्यामुळे थकवा, वेदना किंवा दुष्परिणाम होऊ शकतात. कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 5. मुलींच्या प्रजनन संस्थेचा कोणता भाग नाही? उत्तर, मुलींच्या प्रजनन संस्थेचा भाग नसलेला अवयव म्हणजे मूत्राशय, ब्लॅडर. तो मूत्रसंस्थेचा भाग आहे, प्रजनन संस्थेचा नाही. 6. कोणत्या वयात महिलांमध्ये संबंध ठेवण्याची इच्छा जास्त असते? उत्तर, महिलांमध्ये संबंध ठेवण्याची इच्छा साधारणतः 25 ते 40 वयाच्या दरम्यान अधिक दिसते, कारण या काळात हॉर्मोनल संतुलन, आत्मविश्वास आणि भावनिक स्थिरता जास्त असते. 7. पुरुष आणि महिलांमध्ये हार्मोन्समुळे वर्तन आणि भावना कशा बदलतात? उत्तर, पुरुष आणि महिलांमध्ये हार्मोन्समुळे भावनात्मक प्रतिक्रिया, मूड आणि वर्तन बदलतात. उदाहरणार्थ, टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजनच्या स्तरामुळे उत्साह, संवेदनशीलता आणि निर्णय क्षमता वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित होतात. हे पूर्णपणे नैसर्गिक आणि व्यक्तिनिहाय वेगळे असते. 8. संबंध टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टींवर भर द्यावा? उत्तर, संबंध टिकवण्यासाठी विश्वास, संवाद, आदर, समजूतदारपणा आणि वेळ देणे या गोष्टींवर भर द्यावा. 9. बाईचे मागचे भोक मोठे कधी होते? उत्तर, मागे घातल्यामुळे. 10. पुरुषाचे कोणते वैशिष्ट्य बाईला जास्त आकर्षक वाटते? उत्तर, स्त्रियांना आत्मविश्वास, नम्र स्वभाव, आदराने वागणं आणि जबाबदार व्यक्तिमत्व असलेले